नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण एक विषय घेऊन येतो आहोत, बँकिंग करिअर का। तर सर्वात प्रथम बँकिंगच्या परीक्षा नियमित व वेळेवर होतात, हा सर्वात पहिला मुद्दा। आज आपण 1.5 वर्षापासून बघतो तर लॉकडाऊनची परिस्थिती आहे, कोरोनाची परिस्थिती आहे, तरी या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020मध्ये बँकिंग IBPSच्या एक्झाम्स झालेल्या आहेत, त्या वेळेवर होत आहेत। अत्यावश्यक सेवा देणारी संस्था म्हणजेच वित्तीय संस्था, त्यामुळे चांगल्या कुशल अधिकाऱ्यांची आवश्यकता। आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये बँकिंग सिस्टम ही चालू होती, कारण ती अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थेत मोडते आणि सर्व लोकांचं किंवा पूर्ण व्यक्तीच्या पैशाचं नियोजन हे बँकिंगमध्ये होत असतं। त्यामुळे या संस्थेची किंवा या पदाची नियमितपणे आवश्यकता असतेच, त्यामुळे दरवर्षी ह्या परीक्षा नियमित वेळेवर होतातच। दरवर्षी हजारो पदांची भरती आपण बघितलं, आत्ता 2021च्या जून महिन्यामध्ये सुद्धा RRBच्या 12,000+ जागा होत्या, म्हणजे या एक्झाम दरवर्षी होतच असतात। नंबर 4, परीक्षा पद्धत व निवड प्रक्रिया पारदर्शक। आपण सर्वजण सुजाण नागरिक आहात, बघतो आपण की MPSC किंवा इतर ज्या काही विभागाच्या परीक्षा आहे, या परीक्षांमध्ये बऱ्यापैकी किती सातत्य किंवा किती पद्धतीनं नियमित होतात हे आपल्या डोळ्यासमोर आहे। परंतु बँकिंगच्या परीक्षा पद्धत घेण्यासाठी किंवा बँकिंगच्या परीक्षा ह्या IBPS कंडक्ट करते, हे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऑर्गनायझेशन आहे। या IBPS माध्यमातूनच सर्व देशातील बँकिंगच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात, घेतल्या जातात। म्हणून या परीक्षा पद्धतीमध्ये एक वाक्यता आहे, पारदर्शकता आहे, कुठल्याही पद्धतीत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये गोंधळ किंवा गडबड होत नाही, हे आतापर्यंत IBPSचं वैशिष्ट्य आहे। नंबर 5, अभ्यासक्रम मर्यादित। अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर बँकिंगच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये फक्त आपल्याला मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि करंट अफेअर या 4च घटकांचा समावेश आहे। याच्या व्यतिरिक्त कुठलाच विषय नाही, फक्त 4 घटक आहे, मर्यादित आहे। 6वा मुद्दा, पूर्व व मुख्य परीक्षांचा सारखाच एकच अभ्यासक्रम। जो पूर्वचा अभ्यासक्रम आहे तोच मुख्यचा अभ्यासक्रम आहे, फक्त पॅटर्न चेंज आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीत किंवा कुठल्याही परिस्थितीत प्रीचा वेगळा अभ्यासक्रम आणि मेनचा वेगळा अभ्यासक्रम असा अजिबात नाही। त्यामुळे ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे की अभ्यासक्रम एकच आहे, प्री असो का मेन्स असो। 7वा मुद्दा, बँकिंगच्या अभ्यासक्रमाचा इतर सर्वच परीक्षांना उपयोग होतो। हा एक सर्वात महत्त्वाचा बेनिफिट आहे। जो नवीन करिअर करू इच्छिणारा विद्यार्थी असेल, स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन सुरुवात करू इच्छिणारा विद्यार्थी असेल, तर मी त्याला व्यक्तिशः असं सांगू शकतो की सुरुवातीला त्याने बँकिंगच्याच परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करावा। कारण जर या परीक्षांमध्ये मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आहे तर याचा चांगली तयारी होते आणि आपल्याला कुठली ना कुठली एक नोकरी मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतो। म्हणून बँकिंगच्या अभ्यासक्रमाचा सर्व ठिकाणी फायदा होतो। कारण MPSCला CSAT नावाचा पेपर असतो, त्यामध्ये या मॅथ, रिझनिंग, इंग्लिशचा फायदा होतो। UPSCला CSAT नावाचा पेपर असतो, त्याला पण मॅथ, रिझनिंग, इंग्लिशचा फायदा होतो। MPSC, UPSCमध्ये जनरल भाषा इंग्रजी असते, त्या इंग्रजीची प्रिपरेशन आपली चांगली होते। त्यामुळे हा एक गैरसमज आहे की बँकिंगचा अभ्यासक्रम वेगळा असतो, वेगळा नाही आहे, उलट हा पूरक आहे, सर्व एक्झामसाठी पूरक आहे। तुम्ही पोलीस भरती घ्या, तलाठी घ्या, लिपिक घ्या, शिपाई घ्या, जलसंपदा घ्या, स्टाफ सिलेक्शन घ्या, कुठलीही X नंबरची एक्झाम घ्या, त्या एक्झामचा जो अभ्यासक्रम जर बघितला तर आपल्याला मॅथ, रिझनिंग, इंग्लिश प्रत्येक एक्झामला आहेच। त्याच्यामुळे बँकिंगच्या अभ्यासक्रमाचा आपल्याला कुठल्याही करिअरसाठी, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी फायदाच होतो। नंबर 8वा, एकाच वर्षात नोकरी, त्यामुळे वेळ, पैसा, मेहनत यांची बचत। मित्रांनो, हा जर कोर्स आपण लक्षात घेतला आणि बँकिंगचा अभ्यासक्रम जर पूर्ण करायचा ठरवला तर आपण जास्तीत जास्त 6 महिन्याच्या नंतर ही परीक्षा नक्कीच पास होतो। फक्त त्यासाठी आपल्याला योग्य नियोजनबद्ध पद्धतीने आणि चांगल्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करावा लागतो। हे मी आपल्याला उदाहरणांद्वारे सांगू शकतो की काही विद्यार्थी 4-4, 6-6 महिन्यातच परीक्षा पास करतात। नुकतंच 2020-21च्या बॅचमधील विशाल सरोदे हा विद्यार्थी फक्त 6 महिन्याच्या कालावधीत 6 महिन्याच्या प्रिपरेशनवर पास झाला आणि तो महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रुजू झाला। म्हणजे हे आम्ही विद्यार्थ्यांकडूनच तुम्हाला सांगू शकतो की काही विद्यार्थी खरोखर 6 महिन्याच्या प्रिपरेशनवर पोस्ट हासिल करतात, हे सत्य आहे। आता वेळ वाचतो, वेळ याचा अर्थ की आपण 2-2, 3-3 वर्ष जर तयारी करत असू तर आपला वेळ निघून जातो। तो 2 ते 3 वर्ष आपल्याला जिल्ह्या ठिकाणी राहावं लागतं, त्यासाठी मेस लागते, रूम भाडं लागतं, अवांतर खर्च येतो आणि
या खर्चांमध्ये यामध्ये आपला पैसा खर्च होतो आणि आपल्याला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे या वेळ, पैसा आणि मेहनत यांचीसुद्धा आपली बचत होते. जर यांची बचत झाली तर आईवडिलांना एक लवकर समाधान भेटतं, आपल्याला स्वतः आपला आत्मविश्वास वाढतो की आपण खूप कमी वेळामध्ये एक पोस्ट अचीव केली, आपण नोकरीला लागलो. आणि या आत्मविश्वास जर वाढला तर आपण भविष्याचं दुसरं गोल आपलं ठरवू शकतो की डायरेक्ट UPSC किंवा राज्यसेवा या दोघांच्यापैकी एक परीक्षा पास करून आपण पुढच्या गोलसाठी प्रिपरेशन करू शकतो. कारण आपल्याकडे एक नोकरी असते, एक नोकरी असल्यामुळे आपल्याला एक मानसिक स्थैर्य मिळतं, पैसा मिळत असतो, एक मानसन्मान मिळत असतो, एक आपला आत्मविश्वास नक्कीच वरच्या स्टेपला गेलेला असतो, वाढलेला असतो. आणि याचाच फायदा घेऊन आपण डायरेक्ट पुढचं UPSC किंवा MPSCचं ध्येय नक्की ठरवू शकतो आणि नक्की अचीव करू शकतो. 9वा मुद्दा मित्रांनो, गैरसमज. हा खूप मोठा गैरसमज मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे की बँकिंगच्या परीक्षा म्हटलं की प्रत्येकाला असं, काही लोकांना असं वाटतं किंवा त्याला कॉमर्स फील्डच पाहिजे, त्याला त्याला गणित बुद्धिमत्ता चांगलं पाहिजे. मित्रांनो, हा गैरसमज आहे. बँकिंगच्या परीक्षा देण्यासाठी आपल्याला विद्यापीठातली कुठल्याही विषयाची डिग्री चालते. तो BA चालतो, BA MS चालतो, MBBS चालतो, त्यानंतर BSc चालतो, BCom चालतो, MCom चालतो. म्हणजे भारतामध्ये ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत जी काही पदवी असेल, मग ती कुठल्याही प्रकारची पदवी असो, त्या पदवीचा विद्यार्थी या बँकिंगच्या शिपाई, क्लर्क, PO कोणत्याही पदासाठी ॲप्लिकेशन भरू शकतो, फॉर्म भरू शकतो. त्याच्यामुळे हा एक गैरसमज आपल्या डोक्यातून जायला पाहिजे. आपण त्याच्याबद्दल थोडं अवेअर घेऊन किंवा काळजी घेऊन किंवा योग्य अभ्यास करून लक्षात घ्यायला पाहिजे की बँकिंगच्या परीक्षा BAच्या विद्यार्थ्यांनासुद्धा देता येतात, BComच्या विद्यार्थ्यांनाही देता येतात, BScच्या विद्यार्थ्यांनाही देता येतात, BEच्या विद्यार्थ्यांनाही देता येतात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीत कुठल्याही पदवीचा त्यामध्ये आपल्याला असं होणार नाही की याचा चालत नाही. म्हणजे प्रत्येक पदवी झालेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर दुसरा एक गैरसमज असतो किंवा परीक्षा पद्धती खूप कठीण असतात. मित्रांनो, जर बँकिंगमध्ये काही विद्यार्थी आपल्या आजूबाजूचे सिलेक्ट होत असतील, निवड होत असतील, तर याचा अर्थ आहे त्यांना ते जमत असेल, त्यांना ते शक्य असेल, तर मग आपल्याला का शक्य नाही आहे? कारण त्यांना ते शक्य होतं याचा अर्थ आपणही ते शक्य करू शकतो. कठीण हा विषय नाहीच आहे, कारण आपल्याला त्यासाठी अभ्यास करायचा आहे. जर आपण विषयाचा अभ्यास केला तर कठीण जाणारच नाही आहे. कठीण जेव्हा वाटतं जोपर्यंत आपण त्या विषयाचा अभ्यास करत नाही, त्या विषयांचं योग्य आपण विवेचन, चिंतन, मनन, स्मरण करत नाही, तोपर्यंत तो कठीण वाटणार आहे. पण आपण जर सुरुवात केली तर तो कठीण अजिबातच नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो की BAचे विद्यार्थीसुद्धा बँकिंगच्या परीक्षेत चांगल्या पद्धतीनं पास होतात आणि ते यश मिळवतात. याचा अर्थ अभ्यासक्रम कठीण अजिबात नाही आहे, पण तो आपण न समजून घेताच त्याला कठीण आहे असं म्हणून टाकतो, म्हणजे दुरूनच त्याला कठीण आहे असं म्हणून सांगतो. हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण त्या परीक्षा पद्धतीचा, परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा एक वेळ नक्कीच विचार करावा किंवा तो अभ्यासक्रम आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याचं विवेचन करून बघावं. योग्य मार्गदर्शकाच्या मदतीने तो समजून घ्यावा आणि शंका दूर करून घ्याव्या. आपण हा चुकीचा गैरसमज आपल्याकडे जास्त पसरलेला आहे, तो दूर होणं खूप गरजेची बाब आहे. कारण बँकिंगसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी सध्या उपलब्ध आहे आणि या संधीचा आपण प्रत्येकाने नक्कीच फायदा करून घ्यावा. कारण एक करिअरसाठी चांगला मस्त व्यवस्थित एक मार्ग आहे. केंद्र सरकारच्या विविध सोयीसुविधा. मित्रांनो, जेव्हा आपण सिलेक्ट होतो बँकिंगमध्ये तेव्हा आपल्याला JIBB, CIB ह्या इंटरनल एक्झाम देऊन बऱ्याच प्रमाणात आपल्याला इन्क्रिमेंट लागू करता येतात आणि बँकिंगमध्ये नोकरी मिळाल्यानंतर भविष्य जे काही आहे किंवा पुढचं जे करिअर आहे ते करिअर आपलं खूप फास्ट असतं. इतर डिपार्टमेंटच्या तुलनेत फास्ट या ठिकाणी प्रमोशन होतात. वेगवेगळ्या फॅसिलिटी आहे बँकिंगच्या की ज्या फॅसिलिटी आपण प्रत्यक्ष बँक अधिकाऱ्यांनाच विचारून समजून घेऊ शकतो. विविध प्रकारच्या आपल्याला फॅसिलिटी भेटत आहेत आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपल्याला कवच मिळतं आहे. त्यामुळे बँकिंग करिअर हे आजच्या तरी काळामध्ये खूप महत्त्वाचं आणि अतिशय आपल्याला लवकरात लवकर यश मिळवून देणारं असं एक क्षेत्र आहे. त्यामुळे आपण बँकिंग करिअर करताना एक वेळ आवश्यक त्यामध्ये असणाऱ्या विविध करिअरच्या संधी, त्याचा अभ्यासक्रम याचा अभ्यास करावा आणि या गोष्टी स्वतः प्रत्यक्ष चांगल्या समजदार व्यक्तींकडनं योग्य मार्गदर्शकाच्या माध्यमातून समजून घ्याव्या. आणि आपल्याला जर लवकर यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. फक्त समजून घेताना योग्य प्रॉपर मार्गदर्शकाच्या माध्यमातून समजून घ्यावं.
कुठल्याही व्यक्तीवर किंवा कुठल्याही अशा बाबीवर किंवा सांगकाम्या कानावर पडलेल्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नये. प्रामाणिकपणे आपण योग्य पद्धतीचा वापर करून त्यांचं विश्लेषण किंवा आपण त्याला काय म्हणतो एक अनुभव घेऊन नंतरच आपलं करिअर निवड करावं. परंतु मी स्वतः व्यक्तिशः असं म्हणेल की प्रत्येक व्यक्तीने सुरुवातीला बँकिंगच्या परीक्षेचा अभ्यास नक्कीच करावा, कारण हा अभ्यासक्रम तुम्हाला तुमच्या कुठल्याही करिअरसाठी काय होतो आहे पूरक ठरतो आहे, महत्त्वाचा ठरतो आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांनी प्रथम पहिले अभ्यासक्रमासाठी प्राधान्य बँकिंगला द्यायलाच पाहिजे, कारण त्यातून आपल्याला आपले महत्त्वाचे बेसिक विषय पूर्ण परफेक्ट करण्यासाठी मदत होते. थँक्यू. धन्यवाद.